अबोली भाग 46. एजेस अबोलीचा बालमित्र अर्जुन आहे आणि तो तिच्यावर लहान असतानापासून प्रेम करतो. तिला माहीत झाले. अबोलीने आजीचे कार्य झाले तसे तळक भोसलेवाडा सोडला. अर्णव पुनीतला भेटल्यावर त्याचे लग्न असल्याचे कळले, पण तिला आता माघार घ्यायचे नव्हते. अर्जुनने आजपर्यंत जे तिच्यासाठी केले, त्याच्या प्रेमासाठी केले. तिने त्याच्या प्रेमाला दुर्लक्ष करून गैरसमज करून निघून गेली होती, पण आता तिची वेळ होती तिचे त्याच्यावरचे प्रेम दाखवण्याची. माहीत होते तिला तो दुखावला आहे, पण कुठेतरी विश्वास होता तो करेल स्वीकार तिचा. अर्णव, पुनीत आणि ती तिघेही अर्जुनच्या बंगलोवर गेले, पण हाती निराशा आली. तिला आता भीती वाटू लागली. तिने अर्जुनला गमावले तर नाही ना? आणि एवढ्या वेळची हिमतीने उभी असलेली तिथेच पायरीवर बसून रडायला लागली. तिची अवस्था बघून पुनीत अर्णवला वाईट वाटले. त्याने तिच्या शोल्डरवर हात ठेवले तशी ती पाणावलेल्या डोळ्याने त्याला बघू लागली. एजे कुठे असतील अर्णव? ते मला कधीच नाही भेटणार का? अबोली कातर स्वरात बोलली. तिचा केविलवाणा चेहरा बघून अर्णवला भरून आले. तोही तर तिच्यावर प्रेम करत होता. आपले प्रेम दुसऱ्या कोणाचे होणार आहे ही भावनाच किती त्रासदायक आहे माहीत होते त्याला. तू हार मानू नको अबू, एजे आपल्याला नक्कीच भेटतील, अर्णव तिला समजावत बोलला. आरू, अबू, तुम्ही दोघे वेडे आहात का? असे रडत का बसलात? एजे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये असणार, आपण त्यांना तिथे भेटू शकतो. पुनीतला आठवले तसा तो खुश होतच बोलला आणि या रडणाऱ्या दोघांच्या डोळ्यात चमक आली. अबोलीने हसतच अर्णवला पाहिले तर तोही तिलाच बघत होता. भानावर येत मग तिघेही घाईने एजे हॉस्पिटलच्या दिशेने निघाले. एजे हॉस्पिटल. पुनीतने कार पार्क केली तसे अर्णव, अबोली घाईतच कारमधून उतरून आत निघून गेले. बिचारा पुनीत त्यांना असे पळत जाताना बघतच राहिला. डॉक्टर एजेला भेटायचे आहे. अर्णव धापा टाकत रिसेप्शनवर जात बोलू लागला. सॉरी सर, डॉक्टर एजे आज आले नाही, रिसेप्शनवरची मुलगी बोलली आणि अबोलीच्या हसऱ्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. डॉक्टर एजेचा ॲड्रेस देऊ शकता? अबोलीचा नाराज चेहरा बघून अर्णवने विचारले. नाही सर, पण जिया मॅमला भेटा, त्या सांगतील तुम्हाला, ती बोलली. तसे जियाचे नाव ऐकताच अबोली बेचैन झाली. अर्णवने तिला पाहिले आणि नजरेनेच तिला सांत्वना देऊ लागला. भानावर येत तिला जियाची केबिन विचारून धन्यवाद बोलून दोघेही घाईने तिच्या केबिनकडे जाऊ लागले. एवढ्या वेळात अबोलीने मनात काहीतरी ठरवले होते. डॉक्टर जिया, अर्णवने तिच्या केबिनच्या डोअरवर नॉक करत आवाज दिले तशी कामात असलेल्या तिने मान वर करून त्याला पाहिले. येस, जिया अनोळखी नजरेने त्याला बघू लागली. अर्णव आत आला, त्याच्या पाठोपाठ अबोलीही. तिला बघता जिया आश्चर्याने तिच्याकडे बघतच उभी झाली. अबोली? जिया पुटपुटली. अबोलीने जियाला पाहिले. या ना, बसा, भानावर येत जिया बोलली तसे अर्णव, अबोली तिच्या पुढ्यात बसले. जिया एकटक अबोलीला निहाळत होती. किती बदलली होती ती, ओळखायलाच येत नव्हती. डॉक्टर जिया, मला तुमच्याशी काही बोलायचे आहे, अबोली हाताची चूडबूड करत बोलली. खूप नर्वस झाली होती ती. नेमकी कशी सुरुवात करावी तिला कळतच नव्हते. अर्जुनशी भेट तर नाही झाली, पण ती जियाशी बोलू शकत होती ना. हां, बोल ना, तिच्या आवाजाने जिया भानावर आली. तुम्ही लग्नाला नकार द्या, अबोली डोळे मिटूनच बोलली. तिला कसे तरीच वाटले असे बोलताना. हिम्मत करून ती अर्जुनचे लग्न थांबवायला निघाली होती, पण समोरच्या मुलीचे काय? तिनेही कितीतरी स्वप्न पाहिले असेल या लग्नाचे. व्हॉट? मी लग्नाला नकार देऊ, पण कोणाच्या? जिया गोंधळलीच. आय नो डॉक्टर जिया, तुम्ही या लग्नासाठी खूप खुश आहात. तुम्ही त्यांच्यासोबत संसाराची, तुमच्या भविष्याची स्वप्न पाहिली असतील, पण एजे तुमच्याशी लग्न करून कधीच खुश नाही राहू शकणार, अबोली पाणावलेल्या डोळ्यांनी तिला बघत कातर स्वरात बोलली. आणि जिया पहिले तर गोंधळली, पण तिच्या लगेच लक्षात आले अबोलीने गैरसमज करून घेतला ते. अर्णवलाही फक्त अर्जुनचे लग्न आहे, पण कोणाशी ते माहीत नव्हते.
आणि अबोलीने तिचे लंडनला जाण्याचे कारण, जिया एजेचे प्रेम सांगितले तसं तोही शांतपणे तिचे बोलणे ऐकत होता. हो, मी तर खूप खुश आहे आणि एजेही खूप प्रेम करतो तो. मग असे असताना आम्ही माघार का घ्यावी? जियाला आता जाणून घ्यायचे होते अबोलीच्या मनातले. नाही राहणार ते खुश, आणि तुम्हीही त्यांच्यासोबत कधी खुश नाही राहू शकणार. तिचा नकार ऐकून अबोली चिडूनच बोलली. तसे अर्णव, जिया शॉक होत तिला बघू लागले. जिया तर कधी तिच्या सहवासात नव्हती, पण अर्णवसाठी मात्र हा खूप मोठा धक्का होता. नेहमी हसरी, रडकी, परिस्थितीसमोर हरणारी अबोली त्याने पाहिली होती, पण समोर असलेली ही अबोली त्याच्यासाठी ही नवीनच होती. आणि हे तू कोणत्या बेसवर बोलत आहेस? भानावर येत जिया एकटक तिला बघत गंभीर स्वरात बोलली. कारण एजे माझ्यावर प्रेम करतात आणि मी त्यांच्यावर. प्लीज डॉक्टर, तुम्ही या लग्नाला नकार द्या. ते कुठल्या तरी मजबुरीने लग्न करत असतील. त्यांचे सुख फक्त माझ्यासोबत आहे, ते हिरावून घेऊ नका. प्लीज, हवं तर मी तुमच्या पाया पडते, पण मला माझा अर्जुन परत करा. प्लीज डॉक्टर जिया, आय बेग यू. मला माझे एजे, माझे प्रेम परत करा. पहिले तर ती चिडून बोलत होती, पण हळूहळू हतबल तिचा स्वर कातर होऊ लागला. डोळे वाहू लागले आणि ती हात जोडून हुंदके देत रडू लागली. तिला रडताना बघून जियाला वाईट वाटले. तिचेही डोळे भरून आले, पण जाणीव झाली तिला अबोली त्याच्यावर खूप प्रेम करते. डॉक्टर जिया, अबोलीला रडताना बघून अर्णव बोलतच होता की जियाने हात दाखवून त्याला अडवले. ती उठून अबोलीजवळ गेली. तिने अबोलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवले तशी अबोली एकटक तिला बघू लागली. एजेचे लग्न थांबवणे माझ्या हातात नाही अबोली. तो दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करत आहे. माझे लग्न तर 1 वर्ष अगोदरच झाले. आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. आणि ती मुलगी माघार घेणाऱ्यातली नाही, आणि एजेही कदाचित माघार घेणार नाही. खूप उशीर केलेस तू परत यायला. जिया तिच्याकडे बघत बोलू लागली. तसे अबोली शॉक झाली. तिच्या एका गैरसमजामुळे तिने तिच्या अर्जुनला गमावल्याची जाणीव झाली तिला, पण तरीही आशा होती कुठेतरी. डॉक्टर जिया, प्लीज तुम्ही मला एजेकडे घेऊन चला, अबोली कासावीस होत बोलली. तसे तिने होकार भरला. तिलाही अर्जुनचे सुखच तर हवे होते. माहीत होते तिला सोनल एजेसाठी चांगली नाही आहे आणि तो कधी तिच्यासोबत खुश राहणार नाही. लगेच चौघे हॉस्पिटलमधून बाहेर पडले. पुनीत ड्राईव्ह करत होता. त्याचे शेजारी अर्णव तर मागे अबोली, जिया बसून होते. अबोलीचे मन सारखे भीतीने भरून आले. तिचे सारखे चोडबोड सुरू होती. डोळेही सतत भरून येत होते. जियाला तिची अवस्था कळत होती. तिलाही भीती वाटत होती, कारण ती ओळखून होती एजेला. त्याने एकदा मनात ठाणले तर तो कधीच माघार घेत नाही, आणि सध्या तो उपकाराच्या आणि वचनाच्या ओझ्याखाली दबलेला होता. काही वेळातच त्यांची कार जगदाडे विलाच्या समोर थांबली. सगळे कारमधून बाहेर पडले. जिया पुढे, तिच्या मागे तिघे. कसल्याशे सुंदर भावनेने अबोलीच्या हृदयाची स्पंदने अचानक वाढली. तिचे हात आपसूक तिच्या हृदयावर गेले. अबोली पुढे पुढे चालू लागली, पण तिचे पाय मात्र तिला साथ देत नव्हते. कसे तरी पाय ओढत ती आत आली. तिची नजर हॉलमध्ये चौफेर फिरू लागली, पण तो तिच्या नजरेस पडला नाही. पण हृदयाने पहिलेच सुचवले होते, तिचा अर्जुन तिथेच आसपास आहे. आपसूक तिची पावले एका दिशेने वळली. अर्णव, पुनीत, जिया गोंधळून तिला बघू लागले. अबू, तिला आवाज देत अर्णव तिच्या मागे जाणारच की जियाने त्याचे हात पकडले. तो गोंधळून तिला बघू लागला, तर तिने मान नकारात हलवली आणि अर्णवला जाणीव झाली तो शांतपणे उभा राहिला. चेहऱ्यावर बेचैनी आणि सगळ्यात जास्त भीती एजेच्या रिॲक्शनची. अबोलीला अर्जुन आसपास असल्याची तिच्या हृदयाने ग्वाही दिली. तसे तिची पावले एका अनामिक ओढीने आपसूक एका दिशेने वळली. ती हिप्नोटाईज झाल्यागत तिच्याच नादात हळूवार पावले टाकत पुढे पुढे जात हॉलमध्येच असलेल्या कोपऱ्यातील एका रूमच्या समोर जाऊन थांबली. अचानक कुठून तरी आलेली थंडगार हवेची झुळूक तिच्या अंगाला स्पर्शून गेली. तिचे हृदय अचानक वेगाने धडधडायला लागले, तर डोळे पाणावले. मोठा श्वास घेत तिने दरवाजावर नॉक केले आणि हाताची चोडबोड करत मान खाली घालून तिथेच थांबून दरवाजा उघडण्याची वाट बघू लागली.
काही वेळाने दरवाजाचा आवाज आला तसे तिने नजर उचलून समोर पाहिले तर दारात तो उभा होता. तिचा अर्जुन. ब्लॅक टी शर्ट, ग्रे ट्राउझर, अस्ताव्यस्त असलेले केस, दाढीही काहीशी वाढलेली, सुकलेला चेहरा, डोळे खोल गेलेले, डोळ्याखाली काळी घेर, लालसर सुजलेले डोळे सांगून गेले कित्येक रात्री त्याने जागरण केली असावी. तो भिरभिरत्या नजरेने एकटक तिला बघू लागला, काहीसा शॉक, काहीसा दुःखद नजरेने. पहिलेच लाल असलेल्या त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. पाठोपाठ त्याचा कातर हळूवार स्वर तिच्या कानावर पडला, अबोली. आणि अबोलीचा बांध फुटला. तिचे अश्रू गालावरून वाहू लागले. ती एक पाऊल पुढे सरकली तर त्यानेही एक पाऊल तिच्या दिशेने उचलले. दोघे कासावीस एकमेकांना मिठी मारायला पुढे सरसावलेच की एक आवाज कानावर पडला, एजे, बरं झाले तुम्ही बाहेरच भेटलात. ते जिया आणि त्यांच्यासोबत कोणीतरी आले. डेकोरेशनवालेही आले आहेत. तुमची वाट बघत आहेत. सोनल लगबगीने त्यांच्या जवळ आली. तसे झटका लागावा तसे अर्जुन भानावर आला. त्याने गोंधळून समोर उभ्या असलेल्या अबोलीला पाहिले तर ती पाणावलेल्या डोळ्याने त्यालाच बघत होती. मिठीसाठी उचललेले हात तसेच राहिले. त्याने स्वतःला कसे तरी सावरले. सोनल, तू हो पुढे, मी आलोच. अर्जुन नजर चोरून बोलला. ही कोण आहे आणि इकडे काय करते? सोनल संशयित नजरेने अबोलीकडे बघू लागली. फ्रेंड आहे, भेटायला आली, बोलून अर्जुन अबोलीकडे न बघताच तिच्या बाजूने बाहेर निघून आला. अबोली गोंधळून त्याला बघू लागली. तिची नजर सोनलवर पडली आणि ती शॉक. तिचे डोळेच मोठे झाले. हाय, मी सोनल, एजेची होणारी वाईफ. तू लग्नासाठीच आलीस का? सोनल अबोलीच्या पुढे हात करून हसतच बोलू लागली. अबोलीने एकटक तिला बघत तिच्या हातात हात दिले. हो, लग्नासाठीच आले, अबोली तिच्या डोळ्यात बघत बोलली. मग दोघी हॉलमध्ये निघून गेले. अर्णव, पुनीत, तुम्ही? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. थँक्यू, तुम्ही आलात. उद्या माझे लग्न आहे यार. तुमचीच कमी भासत होती. आज मी खूप खुश आहे. अर्जुन अर्णव पुनीतला फॉर्मल मिठी मारत हसतच बोलला, पण त्याचे डोळे पाणावलेले. सगळे आश्चर्याने त्याला बघू लागले. अबोली समोर असताना अर्जुन त्याच्या लग्नाचे बोलत आहे. अर्णव पुनीतने गोंधळून जियाला पाहिले. तीही काहीशी गोंधळलेली दिसत होती. त्याच्या मागे उभे असलेल्या अबोलीचेही डोळे पाणावले. एजे, जियाने त्याला आवाज दिले. जिया, जिया, थँक गॉड तू आलीस. बघ, उद्या माझे लग्न आहे आणि तू आता येत आहेस. किती तयारी बाकी आहे. चल चल, कामाला लाग. अर्जुन तिच्या शोल्डरवर दोन्ही हात ठेवून हसतच बोलू लागला, पण त्याच्या डोळ्यातून गालावर ओघळलेले अश्रू त्याची हतबलता व्यक्त करत होते. समोर त्याची प्रिय व्यक्ती असूनही तो त्याची फिलिंग तिला सांगू शकत नव्हता की घडणाऱ्या घटना तो थांबवू शकत होता. देवही त्याची किती परीक्षा घेत होता. एवढे दिवस जिच्यासाठी तडपत होता ती आली तर खरी, पण त्याला अधिकच दुःख देऊन गेली. आजपर्यंत त्याने कशी तरी मनाची समजूत घातले होते, अबोली नाही येणार परत, पण ती आली, तेही त्याच्या लग्नाचे एक दिवस पहिले. काय करावे त्याने? कुणाला त्याच्या मनाची व्यथा सांगावे? एकीकडे प्रेम तर दुसरीकडे उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला तो. प्रेमाचा स्वीकार केला तर पडत्या काळात जिने मदत केली, तिच्यावर अन्याय आणि तिचा स्वीकार केले तर प्रेम कायमचे दूर जाणार. नकोशी झालेली ही भावना, हे ओझे. तो वेड्यासारखा बडबडत होता, हसत होता, पण डोळेही त्यांचे काम करत होते. त्याची अवस्था बघून तिथे असलेल्या सगळ्यांचे डोळे भरून आले. अबोलीही तोंडावर हात ठेवून हुंदके देत रडू लागली. या सगळ्यात मात्र सोनल गोंधळलेली दिसत होती. यांना काय झाले? असे वेड्यासारखे का करत आहेत? जिया तर नेहमीच येते ना. हे त्यांचे मित्र आले म्हणून असेल. जास्त खुश असतील, मला काय? सोनल वाकडं तोंड करत मनातच बडबड करू लागली. एजे, प्लीज शांत हो. न राहावून शेवटी जिया बोलली. तसे तो केविलवाण्या नजरेने तिला बघू लागला. अबोलीला तुझ्याशी बोलायचे आहे. त्याचे हात पकडून जिया फक्त त्यालाच ऐकू जाईल एवढ्या हळू स्वरात बोलली. अबोलीचे नाव ऐकताच अर्जुनचा चेहरा निर्विकार झाला. सोनल, पाहुण्यांच्या राहण्याची सोय कर. लग्न होईपर्यंत पाहुणे इथेच राहतील. अर्जुनने जियाच्या हातातून हात सोडवून घेत अंगठ्याने डोळे पुसून सोनलकडे बघत बोलला आणि दुसऱ्या कोणाकडेही न बघता वर त्याच्या रूममध्ये निघून गेला. सगळे त्याच्या पाठमोऱ्या देहाला बघतच राहिले.
सॉरी गाईज, त्यांना काही काम असतील. चला मी तुम्हाला तुमच्या रूम्स दाखवते. सोनल त्यांच्याकडे बघत बोलली. तसे अर्णव, पुनीत, जिया, अबोली एकमेकांना बघू लागले. जियाने नजरेने जायला खुणावले तसे नाईलाजाने तिघे सोनलच्या मागे जाऊ लागले. अबोली तू थांब. अबोली ही सोनलच्या मागे जाऊ लागली की जियाने तिला आवाज दिले. अबोली केविलवाणं तिला बघू लागली. सोनल अर्णव पुनीतला गेस्ट रूमकडे घेऊन गेली तर जियाने तिचे हात पकडून अर्जुनच्या रूमकडे नेले. रूममध्ये जात अर्जुनने सरळ बाथरूम गाठले. ओंजळीत पाणी घेऊन चेहऱ्यावर सपासपा मारू लागला. दोन्ही हात बेसिंगवर ठेवून तो मोठमोठ्याने रडू लागला. त्याने मिररमध्ये स्वतःला पाहिले तर त्याची प्रतिकृती त्याच्यावर हसताना दिसली. किती कमनशिबी असावे एखाद्याने. प्रेम समोर आहे पण तिला तू स्वीकारू शकत नाहीस. बघ नियतीने कोणता खेळ मांडला. उद्या तुझे लग्न आहे आणि नशीब बघ तू जिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतोस तिच्याच समोर तू दुसऱ्या कोणाचा होणार. त्याची प्रतिकृती हसतच त्याला चिडवू लागली पण अर्जुन काही बोलला नाही. बस त्याच्या हतबलतेवर अश्रू गाळू लागला. काही वेळाने टॉवेलने चेहरा पुसत अर्जुन बाहेर आला. बराच सावरला होता तो. अबोलीची या रूममध्ये त्याची वाट बघत उभे होते. त्यांना बघून अर्जुनने सुस्कारा सोडला. तुम्ही? अर्जुन निर्विकार चेहरा ठेवून बोलला. एजे, अबोलीला तुझ्याशी बोलायचे आहे. फक्त एकदा तिचे काय म्हणणं आहे ते शांतपणे ऐकून घे. जिया त्याला कडकडीने समजावू लागली. स्पीक. हाताची घडी घालून अर्जुन अबोलीकडे रोखून बघू लागला. एजे, अबोली हाताची चूडबूड करू लागली. अरे हा, मी विसरलोच. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचे कोर्स झाले असेल ना पूर्ण. मी खूप खुश आहे तुमच्यासाठी. फायनली तुम्ही तुमचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. अर्जुन तिच्या समोर हात पकडून गालात हसत बोलला. अबोली पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला बघू लागली. त्याचा रुक्ष अनोळखी स्वर तिच्या हृदयाला चीर पाडत होते. बोला, काय बोलणार होते तुम्ही? तिने त्याच्या हातात हात दिले नाही तसे हात मागे घेत पॅन्टच्या खिशात हात घालून तिच्याकडे बघू लागला. हा अर्जुन अबोलीसाठी नवीनच होता. भीतीच वाटली त्याच्या थंड रिॲक्शनची. एजे, तुम्ही हे लग्न करू शकत नाही. अबोली शब्दाची जुळवाजुळव करत बोलू लागली. ऑफकोर्स मी हे लग्न करू शकतो. करू शकतो काय, करणारच आहे. तुम्ही कोण आहात मला अडवणारे? सकाळी माझे लग्न आहे, सो एन्जॉय. अर्जुन काहीसा घमंडी स्वरात बोलला. एजे, काय झाले तुला? तिला काय बोलायचे ऐकून तरी घे. आणि कालपर्यंत लग्नाला तयार नव्हतास, मग आज काय झाले? अजूनही वेळ गेली नाही एजे, माघार घे, नाहीतर पस्तावशील. जिया आता चिडूनच त्याला बोलली. काय ऐकून घेऊ जिया? आणि कोणाचे? ही बोलत आहे मी लग्न करू शकत नाही. तू बोलत आहेस माघार घे. पण कसा? काही ऑप्शन आहे माझ्या समोर? तिकडे ती लग्नाची आस लावून बसली. सोनलने माझ्या पडत्या काळात मला साथ दिली ना, तू होतीस नाही. तू तुझे संसार थाटलेस तर ही तिचे स्वप्न पूर्ण करत होती. मला सावरण्याच्या नादात ती बिचारी स्वतः बदनामीच्या घेऱ्यात अडकली. सगळे वाईट नजरेने तिला बघायचे. माझ्या समोर तिचे तोंड काळे करणार होते लोक. अजूनही ते आठवून अंगावर काटा येतो. मग अशा चांगल्या मुलीचा या लग्नाने त्रास कमी होत असेल तर मी का माघार घेऊ? आणि माघार घेऊन त्या मुलीला काय सांगू? बाई ग, तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत, पण सॉरी, आपले लग्न नाही होऊ शकत. पहिले चिडून बोलणारा अर्जुन शेवटच्या वाक्याला हात जोडून अगतिकतेने तिला बोलू लागला. डोळे पाणावले त्याचे. खूप चिडचिड होऊ लागली त्याची. सॉरी एजे, मला नव्हते माहीत असे काही झाले असेल. मी तर तुम्ही अबोली बोलू लागलीस की तुला कसे माहीत असणार अबोली? तू कधी कोणाच्या मनाचा विचार केलेस? स्वतःच सगळं ठरवून मोकळी झालीस. निदान 2 दिवस वाट बघून मला भेटायचे तरी होतेस. मी नव्हतो अडवणार तुला. ती छोटीशी चिठ्ठी मी जात आहे, पण कुठे, कशी, का, काही लिहिलेस? म्हणजे एखादा तसेही विचार करून टेन्शननेच मरून जाईल. असो, झाले ना तुझ्या मनासारखे. तू तुझ्या आयुष्यात सुखी राहा. मला माझे आयुष्य माझ्या मनाने जगू द्या. सकाळी लवकर उठायचे आहे मला. लग्न आहे ना, झोप झाली पाहिजे. सॉरी, पण आता तुम्ही जाऊ शकता.
अर्जुन अबोलीकडे बघत वृक्षस्वरात बोलू लागला. त्याच्या बोलण्याने अबोलीची सगळी आशा संपली. एकतर तो तिचे ऐकायला तयार नाही, त्यात बोलूनही जिद्दी, तो माघार घ्यायला तयार नाही. तिने एकवार त्याला पाहिले आणि येणारा हुंदका अडवत तोंडावर हात ठेवून ती रूममधून बाहेर निघून गेली. ती जाताच अर्जुन तुटलेल्या अवस्थेत बेडवर बसला. डोळे वाहू लागले. जियाने हळूवार पावले टाकत त्याच्या जवळ जात त्याच्या शोल्डरवर हात ठेवले. एजे, का असे करत आहेस तू? किती अपेक्षेने आली होती ती. तिला नाही का स्वीकारू शकत तू? तुझे प्रेम आहे ना तिच्यावर? एकदा विचार कर ना, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. जिया त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागली. आपल्याला प्रिय असलेली प्रत्येक गोष्ट आपली होतेच असे नाही जिया. कदाचित हेच आमचे नशीब आहे. पण ती तिच्या पायावर उभी झाली, मी यातच खुश आहे. पाहिलेस ना तिला किती बदलली ती. बस अशीच तिच्या करिअरमध्ये उंच भरारी घेऊ दे. मी काय आजपर्यंत जगतच आलो तिच्याशिवाय, नंतरही जगेन. अर्जुन जियाकडे बघत गालात हसत बोलला. डोळ्यात अभिमान होता अबोलीविषयी. जिया एकटक त्याला बघतच राहिली. त्याची हतबलता कळत होती तिला. सोनल वाईट आहे कितीही वाटत असेल, पण तिच्या विरोधात काही प्रूफ पण नव्हते जे अर्जुनला दाखवू शकत होती. आजची रात्र सगळ्यांसाठी वैराची होती. कोणालाही अशा परिस्थितीत झोप येणे कठीणच. अबोली एका गेस्ट रूममध्ये बेडच्या खाली पायपोटाशी घेऊन गुडघ्यावर डोकं ठेवून शून्यात बघत बसून होती. अर्जुन त्याच्या रूममध्ये बेचैन अवस्थेत बसून होता. कुठेतरी वाजत असलेल्या गाण्याचे बोल त्यांच्या कानावर पडू लागले आणि भावना अनावर होऊन दोघेही रडू लागले. जोगिया मिलन की राह कटीली, फिर भी प्रीत की चाल नशीली, मिलन की राह कटीली, हाय मिलन की राह कटीली, जोगिया मिलन की राह कटीली. जगदाडी विलाच्या भव्य हॉलमध्ये अर्जुन सोनल समोरासमोर उभे होते. दोघांच्या मध्ये अंतरपाठ, हातात माळा. अर्जुन एखाद्या निर्जीव पुतळ्यासारखा उभा होता. जिया, अर्णव, पुनीत, अबोली, आजोबा आणि काही जवळची माणसे उपस्थित होते. सगळ्यांचे उतरलेले चेहरे. अबोली हरलेल्या नजरेने एकटक तिच्या अर्जुनला दुसऱ्या कोणाचा होताना बघू लागली. जयमाला झाले तसे सहन न होऊन अबोली बाहेर निघून गेली. पाठोपाठ अर्णव, पुनीत फेऱ्यांसाठी दोघे तयार होऊन आले. अग्निकुंडासमोर बसले. पंडितजी मंत्र बोलू लागले. दोघे फेऱ्यांसाठी उभे झाले. अर्जुनच्या नजरेसमोर काही चित्र उभे झाले, पाठोपाठ अश्रूही. कधी काळी त्याने अबोलीसोबत लग्नाची स्वप्न पाहिली होती. तो त्याच तंद्रीत एक एक फेरे घेताना अबोलीसोबत घेत असल्याचे फील करू लागला. फेरे पूर्ण झाले. त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले, भांगेत कुंकू भरले. लग्न संपन्न झाले. पंडितजीचा आवाज आला तसे झटका लागावा तसे अर्जुन वास्तवात आला. त्याने गोंधळून त्याच्या शेजारी पाहिले तसे त्याचे ओठावरचे हसू गायब झाले क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.